हंडीतलं मटण आहे ना, एक नंबर झालं होतं. रविवारी केलं होतं पोळ्याच्या पाडव्यानंतर. आता तुम्हाला कधी येईल हा व्हिडिओ मला माहीत नाही, पण पोळ्याच्या पाडव्यानंतर ना रविवारी केलं होतं. खूप छान झालं होतं. मस्तपैकी मटण शिजून राहिलेलं आहे. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इथे मी हांडी ठेवली आहे गरम करायला. तर तेल गरम झालं, त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि पेस्ट चांगली अशी परतून घेतली. नंतर इथे खोबऱ्याचं वाटण थोडंसं होतं, तर ते टाकून घेतलं 1-2 चम्मच आणि ते सुद्धा चांगलं असं परतून घेतलं, म्हणजे चांगलं शिजू द्यायचं आहे. नंतर इथे कच्च्या कांद्याची पेस्ट, इथे 4 कांदे घेतले होते मी. तर 4 कांदे चांगले मिक्सरला बारीक करून घेतले आणि बघा त्याचीसुद्धा पेस्ट. आता हे काही जे कच्चं टाकतो आपण न भाजता वगैरे, ते चांगलं असं ना असं 1-2 मिनटं तरी परतून घ्यायचं. आता ही जी पेस्ट आहे याच्यामध्ये 4-5 मिरच्या, थोडासा सांबार आणि 1 टोमॅटो असं बारीक केलेलं आहे. हे सुद्धा कच्चंच आहे, बिलकुल टोमॅटो वगैरे भाजलेलं नव्हतं. आणि तर हे कसं आपण कच्चं टाकतो ना, थोडंसं याला वेळ द्यायचा शिजण्यासाठी. तर हे चांगलं असं मस्त तेल सुटेपर्यंत आहे ना प्रत्येक गोष्ट अशी परतून घेतली. लगेच नाही टाकलं काही. नंतर आता इथे मसाले जसं की हळद टाकली, धनिया पावडर टाकलं आणि जो आपल्या घरी असतो गरम मसाला, तो अगदी थोडासा 1 टीस्पूनच्या जवळपास. मी मसाले खूप जास्त नाही वापरले. नंतर इथं चवीनुसार तिखट, म्हणजे आपण मिरच्या आणि सांबार आणि टमाटरची पेस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये मिरच्या होत्या, हिरवी पेस्ट, तर त्यामुळे तिखट थोडंसं बरोबर टाका. नंतर इथे बघा मसाला आला नाही का, तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घेतलं पहिल्यांदा 1-2 मिनटं, दिसत असेल तुम्हाला. नंतर यामध्ये हा मसाला टाकला रेडीमेड. मी मसाला वगैरे बिलकुल भाजला नाही. जो मटण मसाला येतो ना, तो टाकला भिजवून आणि नंतर हे चांगलं आहे ना असं तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये आता थोडासा सांबार, मला सवय आहे असं फोडणीमध्ये मसाला शिजल्यानंतर सांबार टाकण्याची. तर खूप छान असा जे आहे टेस्ट लागते भाजीमध्ये. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका. आता इथे इस्तव बघा, चांगला इस्तव लागला, मसाला चांगला शिजतो. तर इथे मी इस्तव लावत होती, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा, आणि हे बघा चांगला मसाला शिजला 2-3 मिनटं. नंतर मग इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये आहे ना थोडंसं पाणी टाकून आहे ना, अगदी 3-4 चम्मच वगैरे, तर ते टाकून घेतलं आणि मसाला चांगला झाकण लावून आहे ना 2 ते 3 मिनटं इथे शिजवून घेतला. हांडीला बिलकुल असं म्हणजे लागत नव्हतं खाली. आणि हे बघा मस्त मसाला शिजल्यानंतर आहे ना इथे मी 1 किलोच्या जवळपास मटण घेतलं आणि हे आम्ही अगदी टेरेसवर शिजवलं होतं. खूप छान झाली होती भाजी. आणि हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स केलं की नंतर मग याला चांगलं झाकण लावून शिजवून घ्यायचं. तर इथे मी आता याच्यावर ताट ठेवलं आणि त्यावर पाणी, म्हणजे काय होईल, पाणीही गरम होईल आणि याची जी वाफ आहे त्याने खाली लागणार पण नाही बुडाला हांडीमध्ये, म्हणजे असं जळणार नाही खाली. तर पाणी पण गरम होईल, 2-3 कामं आपले होईल. नंतर इथे चवीनुसार मीठ टाकलं, आधीच टाकायचं होतं पण नंतर टाकलं मग, बघू शकता. आणि चांगलं असं पुन्हा मिक्स केलं आणि असंच करता म्हणजे मिक्स करत जायचं. पाणी ताटावर पाणी ठेवायचं. असं करता मटण चांगलं आहे ना असंच तेलामध्ये चांगलं परतून घेतलं. नंतर यामध्ये हेच जे गरम पाणी होते ना तेच जमा करून मग मी इथे टाकून दिलं होतं. आणि आता याला आहे ना चांगलं असं छान अशी शिजतपर्यंत, किंवा थोडं शिजलेलं राहते थोडं नाही, तर अशा प्रकारे हे शिजवून घ्यायचं जोपर्यंत मटण चांगलं असं शिजत नाही, हाड सोडत नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे ही भाजीला मी तडका दिला आणि मग शिजते हे तुम्हाला माहीतच आहे. शिजलं की आपण त्याला पीसला दाबून वगैरे पाहतो. तर ते तेलामध्येच आहे ना चांगलं असं शिजू द्यायचं. इथे माझे मिस्टर आहे ना ते स्टोव लावत होते. तर हे बघा अशा प्रकारे हे पुन्हा असंच प्रकारे मी पूर्ण शिजवून घेतलं आणि अशाच प्रकारे मी इथे तडका दिला. तर बघू शकता तुम्ही, इथे रस्सा तर्री आलेली आहे आणि छान अशी उकळीसुद्धा येऊन राहिलेली आहे. पुन्हा याला शिजतपर्यंत मोहागी चांगलं मी शिजू दिलं निव्यावर. बघू शकता इकडे खाली काढून ठेवलं आणि इकडे भाकरी चालू आहे. इतकी सुंदर टेस्टी भाजी झाली होती ना, तुम्ही अशा तरीकेने करून बघा, 1 नंबर झाली होती. तर
बघा. मी एकदम खूप मोठा व्हिडिओ नाही बनवला कारण की तुम्ही बघत नाही. सो इथे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तर इथे आता भाकरी आणि भाजी झाली होती. मस्त लिंबू पिळून मस्त खाल्लं मुलांनी टेरेसवरती. तर अशा प्रकारे तर मस्त खा, स्वस्त राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.